हिंदू नववर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा। दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो। देशातील अनेक राज्यांमध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। या दिवसापासून चैत्र नवरात्रीलाही सुरुवात होते। गुढीपाडवा नेमका कधी आहे? तारीख आणि शुभमुहूर्त पाहूया। गुढीपाडव्याच्या दिवशी लोक घरोघरी गुढी उभारतात। तसेच ते मुख्य प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलांचे, आंब्याच्या पानांचे तोरण लावतात। याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते। तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते। ज्योतिषांच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गादेवीची पूजा केल्याने साधकांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते। यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते। भक्तांवर दुर्गादेवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो। देवीच्या कृपेने साधकाचे सुख व सौभाग्य वाढते। ब्रह्मदेवांनी गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली। काही धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्मदेवांनी गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली, असा सनातन शास्त्रात उल्लेख आहे। या शुभमुहूर्तावर विश्वाचा निर्माता ब्रह्मदेव यांची पूजा केली जाते। चला तर जाणून घेऊया शुभमुहूर्त। ज्योतिषांच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 29 मार्च रोजी दुपारी 4:27 सुरू होईल आणि 30 मार्च रोजी दुपारी 12:49 समाप्त होईल। सनातन धर्मात उदय तिथी मानली जाते, त्यामुळे गुढीपाडवा 30 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे। शुभयोगात साजरा होणार गुढीपाडवा। गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होतोय। या योगाचा योग संध्याकाळी 5:54 आहे। या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते, तसेच ब्रह्मदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो। या शुभमुहूर्तावर सर्वार्थ सिद्धी योगाचाही योगायोग होत आहे। 31 मार्च रोजी दुपारी 4:35 ते 6:12 सर्वार्थ सिद्धी योग आहे। ज्योतिषशास्त्र सर्वार्थ सिद्धी योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानते। तर गुढीपाडव्याच्या दिवशी पंचकची वेळ सकाळी 6:13 ते दुपारी 4:35 असते। याशिवाय गुढीपाडव्याच्या दिवशी बलव आणि कौलवकरण होण्याची शक्यता आहे। चला तर जाणून घेऊया पंचांग। सूर्योदय सकाळी 6:13 होईल। सूर्यास्त संध्याकाळी 6:38 होईल। चंद्रोदय सकाळी 6:34 होईल। चंद्रास्त संध्याकाळी 7:50 होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।